आर्टिस्ट आहे, प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल आहे. होय. बघ आता त्यानंतर बघ तुमचा मेकअप प्रोफेशनल कसा होतोय ते. तर सांगा कसा मेकअप केलाय, पहिल्यांदा ट्राय केलंय. किती मार्क ओके बाय बाय. किती मार्क द्यायचे तेवढे झालं का, आवरला का, तुला किती वेळ लागतो म्हणाल. नाही म्हणत नाही. काय बोला. बोलू बोला की, तुम्हाला काय सांगते. आता चॅलेंज तू दिलेस ना मला मेकअप करायचं म्हणून. मग तुम्ही बोलायचं ना, सुरुवात तुम्ही करायची व्हिडिओची. काय बोलू आता. मग सुरुवात कशी करतायत, काय बोलू काय. आता तुम्ही हात काढा की. कॅमेरा पण पकडतात व्यवस्थित, ना. हा असं जरा असं. हिने चॅलेंज दिलंय मला की माझा आज तुम्ही मेकअप करायचा. हा. आता मेकअपचा म पण कळत नाही मला, पण तरी पण आता मेकअप बायकोसाठी करायला लागेल. म्हणून हसू नका, फक्त काय करेन ते समजून घ्या. चला आता चालू करूया. आता आपण आधी काय करूया, सुरुवात करूया. काय, हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. हे त्याचबरोबर काय हा काय आता ओळखायला सुरुवात झालेली आमच्याकडे, इकडं व्हिडिओला सुरुवात झालेली. याच्यावरचा ब्लाऊज ना शिवलेला नाहीये, स्टिच केला नाही. अशी ही महेश्वरी आहे. महेश्वरी साडी आज मी वेअर केलेली आहे. तर मी तुमच्या दादांना सांगणार होते ह्या निऱ्या वगैरे सगळं नीट करून द्यायचं. म्हणजे नाही का, आपण कुठे जात असलो ना की ह्यांचं कसं, तुझं पटकन आवरत नाही, तुझं पटकन आवरत नाही. मग साडी नेसणं, मेकअप करणं हे किती किती अवघड असतं. आता तसं बघायला गेलं तर मी भरपूर चॅलेंजेस दिलं असतं यांना. कुकिंगचं आहे, क्लिनिंगचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना येतात. मेकअप येत नाही. म्हणून म्हटलं चला आता मेकअपचं चॅलेंज देऊया. तर सर्वात आधी आपण त्यांना आहे ना जे मेकअप प्रोडक्ट आहेत ते ओळखायला सांगूयात की नक्की ह्याला काय म्हणतात. तर आता इथं हे काय मेकअप प्रोडक्ट्स पडलेले आहेत इथं. तर सांगा आता हे काय आहे? हे तुम्हीच आणलंय त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे है ना. काय आहे? काय ते लावल्यानंतर कळेल की. नाही 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 लावल्यानंतर नाही कळेल. माहितीच हे नाही बघ, तुम्ही मला लावणार का. नको माहिती, मी तुझा मग मेकअप तुम्ही काय करणार पण आहे. लावणार का. काय पण नाही करत. नाही नाही हे सांगायचं. फाउंडेशन क्रीम आहे. हा आणि हे काय आहे? हे काय वाचून द्या मला जरा. वाचून नाही सांगायचं, वाचून तर मग कोणी पण सांगाल. आता काय आम्हाला मेकअप करायला लागतो का रोज रोज. नाही ना, तुम्हीच पण करता. सांगायचं. काय हे काय आहे? हं? हे काय आहे? बरं कशासाठी वापरतात ती. हे माझ्या मते हा. तर बघून सांगा काय आहे? गाल काळे करण्यासाठी. गप्प बसा. ते हे ना हे हेअरलाईन साठी येते. ज्यांची ही एकदम पातळ असते हेअरलाईन त्यांच्यासाठी ते हेअरलाईन ब्रॉड करण्यासाठी, हे बेबी हेअर्स ज्यांचे म्हणजे असे तेल वगैरे, आता बघा मी भरपूर तेल लावलंय. तर मग हे सगळं कव्हर करण्यासाठी हे जे आहे ना टक्कल. अरे ते तू cover ही करण्यासाठी माहिती ते. घेण्यापेक्षा मला एवढंच माहिती आहे आता मेकअप. हे काय सांगा. आय लायनर असेल, वेगवेगळं काय काय असेल. हा आयलाइनर कुठं लावतात? डोळ्यांना लावतात. कुठं पण डोळ्यांच्या खाली कवर कुठं लावतात? आय लायनर कुठं लावतात? काय माहित नाही मला कुठं लावतात. लावतो मी, कुठं लावायचे ते. आय लव्ह यू म्हणल्यासारखं आयलाइनर. नाही लावतो मी, कुठं नाही लावायचे ते. बस तुम्ही ओळखा तर ना. बरं चला तर हे ओळखायला मला नाही काय माहित त्यातलं. नाही त्यातलं काय मला माहित. मला जेवढं माहिती आहे ना तेवढा मी मेकअप करतो. चल स्टार्ट. काय स्टार्ट काय करणार आहे काय माहिती. बर खुर्ची बिरची आणून ठेवली इकडं. इकडं खुर्ची बिरची सगळं तयार आहे आपल्यासाठी. आता बघूया काय होतंय, कसा मेकअप होतोय, काय होतोय. आर्टिस्ट आहे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. प्रोफेशनल आहे. होय बघू आता नंतर बघ तुमचा मेकअप प्रोफेशनल कसा होतोय ते. बघ ना. भांडायचं नाही फक्त माझ्या बरोबर. हा बघूया. टाइम नसतो. हा हे काय आहे? हे कशाने, हातानेच लावायचं ना. हे कशात मिक्स करून लावणार? कशात मिक्स करतो, हातानेच लावणार.
नाही तुम्ही मेकअप बघितल्यावरच मला सजेशन द्या. आता मी कन्फ्यूज पण आहे आणि डिस्टर्ब पण आहे. तर मला आता पहिला मेकअपला चालू करून द्या, मेकअप करून द्या. झाल्यानंतर तुम्ही सांगा कसा केलाय ते. बर. बस काय. एवढं कशाला घेतलं जास्त? अरे, तू ते काम फेअर कर. टोन आहे, मी काळी आहे, ते एक टोन जास्त आहे. अरे असून दे की टोन. जास्त घेतले तुम्ही. नाही ग. मग लावा तिथे गळ्याला बिळाला सगळीकडे लावा. हे काढू का टिकली बिकली? असून दे जाऊन दे चॅलेंज. आणि हे पटपट लावायचं म्हणजे ते वाळून जातं. कस्टमर नाही हसायचं नाही. पैसे बिशे काय मिळणार नाहीत. अरे वरडायचं नाही कस्टमरनी. मी जर डेंजर दिसले ना खोटा तर मग काय करणार? खोटा नका लावतो. काय मारता डोळे झाक. डोळ्याला नको, आत नको. काळे पडले. बघू का? नको 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 बघायचं नाही आता. आरशात बघू ना. बघायचं नसेल. आज ना मला तुमच्या दादांकडनं चांगला चान्स मिळालेला आहे सेवा करून घेण्याचा. तर मी भरपूर सेवा करून घेणार आहे त्यांच्याकडनं. एरवी की नाही थोडंसं जर काही मला लावायचं असेल तर मी सांगितलं तर ते करत नाहीत. आज चॅलेंज केल्यामुळे ना त्यांना पाहिजे सांगेल ते करायला तयार आहेत. आणि तशी अट पण आहे की या व्हिडिओला ना जास्तीत जास्त लाईक मिळाले ना तर तुम्हाला काहीतरी सरप्राईज आहे किंवा काहीतरी मी तुमच्या आवडीची गोष्ट तुम्हाला देणार आहे. तर आमच्या लग्नात की नाही मेकअप वगैरे असं काही जास्त नव्हतं. साधा असा मी फोटो तुमच्याबरोबर शेअर करते. आत्यानं माझ्या साडी नेसवली होती मला आणि आईनं माझ्या वेणी घातली होती. मेकअपचा तर दूरपर्यंत काहीच संबंध नव्हता. आता हल्लीच जास्त ट्रेंड चाललं आहे म्हणजे पूर्वी पण असेल पण आम्ही कधी केलं नाही. पहिल्यापासूनच मला असं साधं सिंपल तयार व्हायला आवडायचं आणि मेकअपचा माझा काही जास्त संबंध नव्हता बरं का. तर आत्ता मात्र चला म्हटलं करून बघूयात आणि तो पण तुमचे दादा करणार आहेत. तर करा व्हिडिओ कंटिन्यू. काय केलं इथं असते ना इथं बोटाने दाखव. हां ओके ओके ओके.
थांब काय वाटोळा केलं तुम्ही दुसऱ्या थांब टीव्हीला थांब थांब ना हे बघ हे बघ हे बघ थांब आता तू जरा थांबते का मी करतो ऐक ना नाही आवडलं तर बोल उलटं घातलं. उलट काय नवीन लग्न करायचंय का समजून घ्या समजून काय समजून घेतो चला छान केलं वाटोळा काय केलंय पहिलं ते टिकली ते व्यवस्थित करा समजा पोरं आलेल्या घाबरतील हे मी केलेलं तेच बरोबर होतं. हो हा बरं मी एकच चांगलं झालंय ती टिकली आता काय करायला लागेल त्या टिकलीवर आता मग खरंच तुम्ही हेअरस्टाईल काहीतरी करत पाहिजे नाही ग हेअरस्टाईल नसती करायची पाहिजे होती. अरे हेअरस्टाईल येत नाही तर काय मारती का काही हे बघा हेअरस्टाईल येत नाही आपल्याला आणि ही हेअरस्टाईल पण करायला करायला पाहिजे होती. सांगा सांगा जरा थोडीशी अशी बास काहीतरी झालं आता बास झालं एवढं मेकअप केलाय ऑल ओव्हर सांगा कसा मेकअप केलाय पहिल्यांदा ट्राय केलंय किती मार्क ओके बाय बाय किती मार्क द्यायचे तेवढे ते किती दिसतंय माहिती का मेकअप जास्त जास्त दिसतोय उन्हामुळं कसं असतो मेकअप करणं सोपं अवघड असतं का? असतं अवघड असतं मग म्हणाल का आपल्याला परत? वाटतं सोपं नाही बाबा झालं का आवरला का तुला किती वेळ लागतो म्हणाल नाही म्हणत नाही डेंजर थँक्यू पण माझ्यासाठी खूप केलं तुम्ही आज काय लाईक करा लाईक करा चला आता हे काढून ठेवते एक फोटो काढणार आहे काय माझा तर चला आता कळलेलं आहे की मेकअप करणं काही सोपं नसतं आणि खरंच ह्या छोट्या छोट्या गोष्टीत ना त्या खूप सोप्या वाटतात ना मेकअप करणं ही एक कला आहे आणि ते काही सोपं काम नाही आहे बरं का तर त्यात सुद्धा म्हणजे मेकअप हा इतका हलक्यात घेतलंच नाही पाहिजे कुठल्याच मेकअप आर्टिस्टला हलक्यात घेतलंच नाही पाहिजे ती एक कला आहे ते येणं त्याच्यावर सुद्धा अभ्यास करावा लागतो तर चला मग आता हा काहीसा असा फायनल मेकअप लुक तयार झालेला आहे आणि कुठलंही फिल्टर वगैरे नाही लावलं आहे बरं का फर्स्ट टाईम तुमच्या दादांनी ट्राय केलेला आहे मेकअप आणि मी इथं माझेच फोटो शूट करत होते माझे मीच तर लाईक करा ह्यासाठी म्हणाले तुमचे दादा कधीच म्हणत नाहीत पण त्यांना सांगितले मी मेकअप करताना की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक येतील ना तर जास्तीत जास्त लाईक आले तर मी तुम्हाला मस्त असं खेकड्याचं कालवण खायला घालणार आहे त्यांना आवडतं माझ्या हातचं खेकड्याचं कालवण तर चला मग आता परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला जर हा मजेशीर ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मजेत राहा चला बाय बाय